बाबासाहेब आंबेडकरांच्या CRCची जमीन दीक्षाभूमीला मिळालीच पाहिजे. CRCची जमीन दीक्षाभूमीला मिळालीच पाहिजे. दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण झाल्याच पाहिजे. दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण झाल्याच पाहिजे. जय भीम. जय शिवराय. मी इंजिनियर पद्माकर गणवीर, केंद्रीय संघटक, भारतीय बौद्ध व समता सैनिक दल. सर्व दीक्षाभूमी परिसरामध्ये आलेले विविध संघटनांचे आंदोलनकारी बंधू आणि भगिनींनो, सर्वांचं जय भीम करतो मनपूर्वक. आपण आजच्या 1 जुलै 2026च्या आंदोलनामध्ये येऊन 1 जुलै 2024ला जो भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी जे आदेश दिले होते की दीक्षाभूमीचा जो विद्रुपीकरण होत आहे तो थांबवा, आणि नागपूरकर जनतेने 1 जुलै 2024ला दीक्षाभूमीचा विद्रुपीकरण थांबवला होता. त्याच 2 वर्षानंतर आज 1 जुलै 2026ला दीक्षाभूमीच्या लगतची कृषी विभागाची जमीन हे दीक्षाभूमी विस्तारीकरण आणि विकासासाठी देण्यात यावी म्हणून एवढ्या भर पावसामध्ये नागपूरकर जनता, विदर्भातील जनता, भंडारा, गोंदिया, वर्धा येथून आलेल्या सर्व जनतेचा मी आभार याच्यासाठी मानतो. आपण सर्व संघटनांच्या वतीने ही जी काही मागणी रेटत आहोत हे फुकाभाकी नाही. दीक्षाभूमी परिसराची ही जागा आहे. 1960-61च्या दरम्यान ह्या जागेवरती माता कचेरीची जागा असो, कृषी विभागाची जागा असो, ही जी पब्लिक ह्या रोडनी फिरते दीक्षाभूमीच्या पूर्वेकडून, ही जागा दीक्षाभूमीची होती. परंतु ह्या महाराष्ट्र सरकारने कपटाने, ढोंगीपणाने आणि दीक्षाभूमीच्या समितीला गुमराह करून ह्या जागेवर आपापले कब्जे केले. दीक्षाभूमीवाल्यांनी, ह्या बौद्धांनी जागेची मागणी करू नये म्हणून कृषी विभागाच्या जागेवर यांनी आता बांधकाम सुरू केलं आवश्यक नसतानाही. खाली 80 क्वार्टर ह्या कृषी विभागाच्या जागेवरती खाली क्वार्टर पडलेले आहेत, तिथले कुत्रे दंड मारतात. माता कचेरीच्या परिसरामध्ये या लोकांनी, बौद्ध जनतेने मागणी करू नये म्हणून मेट्रोसाठी जागा दिली. ITIच्या परिसरामध्ये अनावश्यक बांधकाम सुरू आहे. हा सर्व आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे एक षडयंत्र रचल्या जात आहे आणि ह्या षडयंत्राच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी संपूर्ण नागपूरकर आणि विदर्भातली जनता एकवटलेली आहे. ह्या सर्व जनतेचा मी आभार मानतो. तुमच्या ऐक्याने, तुमच्या एकजुटीमुळे महाराष्ट्र सरकार निश्चितच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर त्यांनी दखल घेतली नाही तर 15 दिवसाच्या नंतर आम्ही पुन्हा निर्णय घेऊन प्रचंड, आज निसर्गाने महाराष्ट्र सरकारला साथ दिली, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये हा पाऊस, प्रचंड पाऊस आल्यामुळे महाराष्ट्र सरकारने खुश होऊन जाता कामा नये. येणाऱ्या 15 दिवसाच्या नंतर आम्ही ती जनता अशाच पद्धतीचा आंदोलन पुकारून मोठा लढा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात लढणार आहे. याची दखल महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने घ्यावी. कारण कृषी विभागाची जमीन ह्या बुद्ध भूमीला मिळू नये, दीक्षाभूमीला मिळू नये, बौद्धांना मिळू नये म्हणून यांनी महाराष्ट्र पंजाबराव कृषी विभागाच्या अंतर्गत असलेली जमीन केंद्र सरकारच्या कृषी विभागाला दिली. ती आम्हाला मान्य नाही. त्यांच्याकडून जे लीज दिली ते लवकरात लवकर काढून घ्या आणि ती कृषी विभागाची जागा लवकरात लवकर दीक्षाभूमीच्या विकासाकरता हस्तांतरित करा, अशी एक आमची मागणी आहे, असं आव्हान आहे. आपण लवकरात लवकर त्याची पूर्ती करावी, अशा हा प्रचंड उपस्थित जनसमूहाच्या समोर मी मागणी करतो. जय भीम, नमो बुद्धाय.